विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत वळूया इतर बातम्यांकडे। बातमी वाशिममधून। वाशिम शहरातील टेम्पल गार्डनच्या कामाला सुरुवात झाली आहे। लवकरच हे गार्डन नागरिकांकरता खुलं होणार आहे। वाशिम शहरातील टेम्पल गार्डनचं काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलं होतं। या कामाला सुरुवात झालेली आहे आणि हे गार्डन लवकरच शहरातील नागरिकांसाठी खुलं होईल। या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल राऊत यांनी। पाहूया। वाशिम शहरात असलेल्या अकोला नाका परिसरातील टेम्पल गार्डन नगर परिषदेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी उभारण्यात आले होते। मात्र गेल्या 7 वर्षापासून हे टेम्पल गार्डन नागरिकांकरिता खुलेच करण्यात आले नव्हते। त्यामुळे आता कुठेतरी या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला, याची पाहणी सुद्धा केली। त्यामुळे आता या ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे। मोठ्या वेगाने या ठिकाणी काम केले जाते। वाशिम शहरातील या टेम्पल गार्डनचे गेल्या अनेक दिवसापासूनची वाशिमकरांची मागणी होती की हे टेम्पल गार्डन नागरिकांकरिता खुले करण्यात यावे। मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या टेम्पल गार्डनचे कामे केल्या जात आहे आणि लवकरच हे टेम्पल गार्डन नागरिकांकरिता खुले करण्यात यावे अशी मागणी सुद्धा आता शहरातील नागरिक करत आहे। उद्याच या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा या टेम्पल गार्डनला या ठिकाणी भेट देणार आहेत। नक्कीच आता लवकरात लवकर काम करून हे वाशिमकरां जनतेकरिता खुले करण्यात यावे अशीच मागणी आता या ठिकाणी होती। कॅमेरा पर्सन नाजीर शेख सह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।